दोन चिठ्ठ्या आपल्याला दिल्या जातात. एकाच नंबरच्या दोन चिठ्ठ्या असतात. मी जी सूचना सांगतो त्याकडे आपण लक्ष द्यायचंय. एकाच नंबरच्या दोन चिठ्ठ्या आपल्याला दिल्या जातात. एक चिठ्ठी ही तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे. दुसरी चिठ्ठी इथे एक समोर स्टेजच्या समोर एक बॉक्स ठेवलेला आहे, त्या बॉक्समध्ये टाकायची आहे. सूचना माझ्या नीट ऐका, त्याप्रमाणे तुम्हाला नंतर कुठेही गोंधळ उडणार नाहीये. आपण या प्रांगणात एंट्री केली तर एंट्री करतानाच आपल्याला दोन चिठ्ठ्या दिल्या जातात. दोन नंबरच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. दोन चिठ्ठ्या आपल्याला दिल्या जातात. त्यावरती क्रमांक असतो. एक नंबरची चिठ्ठी जी असते त्यातली एक चिठ्ठी आपण आपल्या जवळ ठेवायची आहे आणि दुसरी चिठ्ठी समोर जो बॉक्स ठेवलेला आहे स्टेजच्या समोर त्या बॉक्समध्ये टाकायची आहे. ज्यांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणजे सन्माननीय आपले नगरसेवक माजी विरोधी पक्षनेता मिलिंददादा पाटील, त्याचप्रमाणे सौ मनालीताई पाटील यांच्या वतीनं उपस्थित सर्व महिलांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. महिलांना पुन्हा एकदा विनंती आहे, म्हणूनच आपल्या खेळाचं नाव सुद्धा किती महत्त्वपूर्ण आणि किती योग्य रीतीने दिलेलं आहे पहा. खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतीचा. अतिशय सुंदर आणि मार्मिक नाव या संपूर्ण इव्हेंटला दिलेलं आहे आणि माझ्या मते याच्यामध्येच बरंचसं काही सांगून जातं की हा सन्मान आहे तो सौभाग्यवतींचा आहे. आणि मिळणारी पैठणी ही सुद्धा तितकीच मानाची आहे. या दोन पैठण्या आहेत. परत एकदा मी आपल्याला सांगतो की या दोन पैठण्यांवरती इथे बसणाऱ्या पैकी कोणाचं तरी दोघींचं नाव नक्कीच कोरलेलं आहे, एवढं निश्चित आहे. बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या आहेत, थोड्या वेळाने त्या सगळ्या खुर्च्या भरून जातील. जसं जसा आपला माहोल जमेल, जसं जसं माझा आवाज बाहेर जाईल, अरे नाही इथे काहीतरी चांगलं होतंय, जेव्हा तुमचे फोन इतरांना जातील, अगं आलीस का, चल ये लवकर, तेव्हा त्या सगळेजणी धावत येतील आणि पुढच्या गेममध्ये सहभागी होतील. सो नक्की पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला विनंती आहे की आपल्याला दोन नंबर दिले जातात. मी ज्या नवीन महिला येतात त्यांच्यासाठी सूचना सांगतोय. आधी ज्या येऊन बसलेल्या आहेत त्यांना सगळं ओघांना माहीत होतं. आपल्याला दोन नंबरच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. एक नंबर आपण आपल्याकडे ठेवायचा आहे, दुसऱ्या नंबरची चिठ्ठी आपण समोर जो बॉक्स ठेवलेला आहे त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. आपण एक सुंदरसं गीत आता ऐकणार आहोत. माझ्यासोबत आमच्या कलिग्स आहेत सुषमा चव्हाण, अतिशय सुंदर गातात. अनेक कार्यक्रमांमधून आपण ज्यांचा आवाज ऐकलेला आहे. आज माझ्यासोबत त्या आपलं देखील मनोरंजन करण्यासाठी आलेल्या आहेत. सुषमाजी प्लीज. आणि पुन्हा एकदा मी उपस्थित महिलांना विनंती करतो की तुमचे सगळ्यांचे हात मोकळे आहेत ना, मोकळे आहेत आहे. जरा जोरदार टाळ्या मनालीताईंसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार आहे. माझा शब्द बघा कसा मी कसा उच्चारतो त्याप्रमाणे टाळ्या झाल्या पाहिजेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी नुसतं म्हटलं ना की जोरदार टाळ्या, मग त्या आपल्या हलक्याशा टाळ्या झाल्या. सो धन्यवाद. म्हणूनच आपल्या खेळाचं नाव सुद्धा किती महत्त्वपूर्ण आणि किती योग्य रीतीने दिलेलं आहे पहा. खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतीचा. अतिशय सुंदर आणि मार्मिक नाव या संपूर्ण इव्हेंटला दिलेलं आहे आणि माझ्या मते याच्यामध्येच बरंचसं काही सांगून जातं की हा सन्मान आहे तो सौभाग्यवतींचा आहे. आणि मिळणारी पैठणी ही सुद्धा तितकीच मानाची आहे. या दोन पैठण्या आहेत. परत एकदा मी आपल्याला सांगतो की या दोन पैठण्यांवरती इथे बसणाऱ्या पैकी कोणाचं तरी दोघींचं नाव नक्कीच कोरलेलं आहे, एवढं निश्चित आहे. बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या आहेत, थोड्या वेळाने त्या सगळ्या खुर्च्या भरून जातील. जसं जसा आपला माहोल जमेल, जसं जसं माझा आवाज बाहेर जाईल, अरे नाही इथे काहीतरी चांगलं होतंय, जेव्हा तुमचे फोन इतरांना जातील, अगं आलीस का, चल ये लवकर, तेव्हा त्या सगळेजणी धावत येतील आणि पुढच्या गेममध्ये सहभागी होतील. सो नक्की पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला विनंती आहे की आपल्याला दोन नंबर दिले जातात. मी ज्या नवीन महिला येतात त्यांच्यासाठी सूचना सांगतोय. आधी ज्या येऊन बसलेल्या आहेत त्यांना सगळं ओघांना माहीत होतं. आपल्याला दोन नंबरच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. एक नंबर आपण आपल्याकडे ठेवायचा आहे, दुसऱ्या नंबरची चिठ्ठी आपण समोर जो बॉक्स ठेवलेला आहे त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. आपण एक सुंदरसं गीत आता ऐकणार आहोत. माझ्यासोबत आमच्या कलिग्स आहेत सुषमा चव्हाण, अतिशय सुंदर गातात. अनेक कार्यक्रमांमधून आपण ज्यांचा आवाज ऐकलेला आहे. आज माझ्यासोबत त्या आपलं देखील मनोरंजन करण्यासाठी आलेल्या आहेत. सुषमाजी प्लीज. बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया मंगल
गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव असाच बरसत राहू दे. माझ्या मते एक वार जोरदार जरा सर्वांनी आवाज द्यायचा. बोला गणपती बाप्पा. तुम्ही बोललात सगळ्यांनी, म्हणजे माझा आवाज माईकवरती म्हणून मोठा येतो असं आहे, तुमचाही मोठा येऊ शकतो. बघूया आपण. बोला गणपती बाप्पा. अजून एकदा मंगल मूर्ती. थँक्यू. आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहू दे सर्वांवरती. ज्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब, आपले स्थानिक नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते, यांचं आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या वाजून आपण मिलिंददादांचं स्वागत करणार आहोत. अतिशय सुंदर असा प्रसन्न हे प्रांगण ज्यांनी सजवलं आणि ज्यांनी संकल्पना ठेवली सौ मनालीताई पाटील, त्यांचं सुद्धा आगमन थोड्याच वेळात होणार आहे. की हळदी कुंकू त्यासोबत काहीतरी खेळ आणि बक्षीस असं इतर बरंच काही बॅनरवरती आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. सो त्यानुसार नक्कीच आपण आजचा दिवस हा महिलांसाठी राखून ठेवलेला दिवस आहे. मी पुन्हा एकदा सांगितलं की मावशी आजी वयाचं बंधन नाही, फक्त दिलखुलासपणे येऊन खेळा. बक्षीस मिळो न मिळो पण स्वतः आनंद घ्या, इतरांना आनंद द्या आणि मिलिंददादा आणि मनालीताईंना साथ नक्की द्या. तो विश्वास त्यांनी प्रत्येक वेळी सार्थ करून दाखवलेला आहे. हेच महत्वाचं आहे, हेच मोलाचं आहे. सो पुनश्च एक वार त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. च्या माध्यमातून मी अतुल तांबे आणि माझे मित्र संजय जैन या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आज या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आणि शिवजयंतीच्या दिवशी, या शुभ दिवशी आजच्या आपल्या या काव्यामध्ये खास भव्य असा हळदीकुंकू समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय मिलिंददादा पाटील आणि माजी नगरसेविका सन्माननीय सौ मनालीताई पाटील यांच्या आयोजनातून अतिशय सुंदर आणि भव्य असा हा हळदी कुंकू समारंभ आणि त्यासोबत खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतींचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवरायांची जयंती साजरा होते आहे आणि म्हणून आजच्या हा कार्यक्रम, हा संपूर्ण भव्य दिव्य असा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी 350 वर्षानंतर सुद्धा ज्यांनी आपल्या मनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे ते आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना या गाण्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण मानाचा मुजरा करणार आहोत, मानवंदना देणार आहोत. ते सुंदरसं शिवरायांच्या स्फूर्तिगीत या ठिकाणी घेऊन येत आहेत आमच्या गायिका सुषमाजी. पुन्हा एकदा अतिशय गोड गळ्याच्या आमच्या गायिका सुषमाजी या ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानवंदना देत आहेत. नाना तुलसणे तरवारीची
बोला एक बार जोरदार आवाज देतो, बोला शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद, थँक्यू. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत आजच्या या कार्यक्रमात. हळदी कुंकवाचा हा समारंभ आहे आणि टॅगलाईन तर तुम्ही वाचलीच आहे की खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतींचा. अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे सौ मनालीताई पाटील उपस्थित झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. बनवला. आमच्या सुषमाजींनी अतिशय सुंदर असं हे गीत या ठिकाणी सादर केलं. जोरदार टाळ्या याच्यासाठी मागतोय. कलाकार आहेत बिचारा या ठिकाणी खूप सुंदर अशी कला आपली सादर करतात आणि आपल्याकडून अपेक्षा ठेवतात की आपण प्रोत्साहन पण आशीर्वाद द्यावा टाळ्यांचा. आणि टाळ्यांच्या बाबतीमध्ये कंजूसी करू नका, कारण टाळ्यांच्यासाठी एका हिंदी शायराने अतिशय सुंदर शब्दामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. तो असं म्हणतो या कलाकारांवरती की कलाकार कभी मरता नहीं उसे तो जिंदा दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं उसे तो जिंदा दफनाया जाता है. अरे कभी उसकी कब्र खोद के देखो, तालियों की इंतजार में पाया जाता है, तालियों की इंतजार में पाया जाता है. तेव्हा टाळ्यांच्या बाबतीमध्ये अजिबात कंजूसी करू नका आणि आमच्या कलावंतांचं प्रोत्साहन वाढवा, हीच तुम्हा सगळ्यांना विनंती. धन्यवाद. थोड्याच वेळात या ठिकाणी खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतींचा आपण जसे आतुरतेने वाट पाहत आहोत त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी थोड्याच वेळा शुभारंभ होणार आहे. आपले काही प्रमुख पाहुणे या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. तेव्हा थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये मनापासून सहभागी व्हायचं आहे. आपल्या सगळ्यांनाच मी श्री इव्हेंटच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑल दी बेस्ट देतो, शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणाहून जास्तीत जास्त बक्षिसं जिंकून जायचे आहेत. कारण आपल्यासाठी या ठिकाणी खरोखरच अनेक माध्यमातून बक्षिसं, नुसतंच पैठणी नाही आहे तर पैठणींच्या सोबत या ठिकाणी ज्या चांगला उखाणा घेणार आहेत त्या उखाणासाठी सुद्धा आपल्याला बक्षीस आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी खेळ
एका खेळामधून दुसऱ्या खेळामध्ये जाताना एक खेळ संपला की दुसरा खेळ सुरू होईपर्यंत जो वेळ असणार आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित जेवढे असतील त्या सगळ्यांना काही प्रश्न विचारले जातील आपल्या जनरल नॉलेज म्हणून. त्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर देतील त्यांना सुद्धा या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे. त्याचप्रमाणे खेळाच्या मध्ये खेळ खेळताना सुद्धा आमचे संजयजी काही नवीन इव्हेंट घेऊन येत असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा त्या इव्हेंटच्या माध्यमातून म्हणजे चांगलं नृत्य जर एखादीने केलं किंवा चांगला काही डायलॉग जर मारला तर त्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बक्षीस आहे. तेव्हा आपण या सगळ्याची तयारी ठेवायची आहे आणि या कार्यक्रमामध्ये मनापासून सहभागी व्हायचं आहे आणि या ठिकाणाहून जास्तीत जास्त आपल्याला बक्षिसं घेऊन जायचे आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण शेवटपर्यंत आम्हा सगळ्यांना या ठिकाणी सहकार्य करा आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करण्यासाठी सन्मान सौभाग्यवतींचा आजचा कार्यक्रम आज या ठिकाणी आता आपण सुरू करत आहोत. सगळ्या तयार आहेत का? तयार आहात ना? अरे आवाजच नाही. दुपारचं जेवण मला वाटते पचन झालं पूर्ण. जोरदार आवाज द्या. तयार आहात का? खूप कमी आवाज आहे. घड्याळ चौकात पण जात नाही आवाज. जोरदार आवाज. तयार आहात का? दोन नंबर तयार आहे. फक्त 2 नंबरच तयार आहेत. नाही सगळेच तयार आहेत. या ठिकाणी आपला जो हा जोश आहे तो कायम असाच राखा. सेविका यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. आपल्या संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती गजाननांचं नाव घेऊन गणपती गजानन विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं स्मरण करून आणि श्रीफळ वाढवून आपण करत असतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीफळ वाढवून या ठिकाणी सौ मंगलीताई पाटील माजी नगरसेविका या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहेत. खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतींचा या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मी माझे मित्र संजय जैन यांना माईक सुपूर्द करतो. आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय. माझी टीम नंबर आहे 381 381 नंबर कोणाचा आहे? 381. पटापट यायचंय. आपल्याला बरेच खेळ खेळायचे आहेत. तर इकडे उभे राहा पटापट. नंबर आहे 11 11. नंबर 11 कोणाचा आहे? चला फटाफट या. ही बाजूला ठेवा चिठ्ठी. नंबर 157. तेव्हा पर्स वगैरे सगळं बाजूला ठेवायचं. चिठ्ठ्या हरवू नका. चला पटापट आता आपण खेळायला सुरुवात करतोय. आपल्याला रेडी 1 2 3 म्हटलं की चिठ्ठी बघायची, कलर लावायचा आणि परत तिकडे जायचं. याच्यामध्ये परत रिपीट घेतला जाणार नाही. ट्रायल बॉल वगैरे अजिबात नाही. रेडी स्टार्ट. 1 2 थांबा 3 मला बोलू द्या. 1 ताई मी मगाशी डेमो दाखवला. तुम्ही कुठे होता? म्हणून लेट येऊ नका. पुढच्या वेळेस वेळेवर या. सो शुभेच्छा तुम्हाला खूप साऱ्या. 1 2 3 स्टार्ट. जरा जोरदार टाळ्या. कलरचं कार्ड टाकलं तरी चालेल बाजूला. कलरचं कार्ड बाजूला टाकून दिलं तरी चालेल. आपला कलर लक्षात ठेवा. कलरचं कार्ड बाजूला टाकून द्या. जरा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. नीट बसवा. त्या रिंग बसतात. ही जोडी पहिली रिंग तुटली नाही पाहिजे. सावकाश मावशी. सावकाश. जरा जोरदार टाळी झाले म्हणजे त्यांच्यासाठी. या दोघींची नावं देऊन घ्या. यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की खेळ संपला तरी त्याच जिद्दीने शेवटपर्यंत खेळ खेळण्याचा यांचा प्रयत्न होता. खेळ अनएक्सपेक्टेड होता, वेगळा होता. माझं नाव सुविधा सुहास गुप्ते.
मला खूप आनंद झाला इथे येऊन. मला खूप खूप आवडलेलं आहे. माझं नाव सायली गोवेकर. मला फार आनंद झाला इथे येऊन आणि पहिल्यांदाच एकदम लगेच जिंकलो म्हणून. नक्कीच तुम्हाला आनंद अधिकाधिक व्हावा आणि तुम्ही पैठणीपर्यंत जाव्या अशा तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही दोघींनी जाऊन त्या स्टेजवरती बसावं. चला, बक्षीस जिंकायला कोण रेडी आहे? त्यांना इथे यावं लागेल. मी तिथे येऊन विचारणार नाहीये, कारण तिथे येऊन जर प्रश्न विचारला आजूबाजूच्या सांगतात कानामध्ये उत्तर. अनुभव आहे आम्हाला, इतकी वर्ष कार्यक्रम करतोय म्हणून. कोण आहे तयार ज्याला बक्षीस जिंकायचं आहे? साधे सोपे प्रश्न आहेत रोजच्या जीवनातले. या क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी तयार आहेत. आपण यांना आजच्या या कार्यक्रमाचा पहिला प्रश्न विचारणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक बक्षिसं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी त्याचा आनंद लुटायचा आहे. ती बक्षिसं घेऊन जायची आहेत. नाव काय आपलं? नम्रता नाईक. नम्रता नाईक यांच्यासाठी आजचाच दिवसाचा आजचा दिवस आहे. काय दिवस आज? शिवजयंती आहे. शिवाजी महाराजांची जयंती आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा प्रश्न आहे. सगळ्यात सोपा आहे. तुम्हाला बक्षीस जिंकण्याची पूर्ण खात्री म्हणजे संधीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तो प्रश्नच आहे, कोणत्या किल्ल्यावर झाला आणि किती साली झाला? 1630 आणि शिवनेरी किल्ला. आपल्याला माहितीच पाहिजे आपला जो राजा आहे त्याचा जन्म, कारण आपण इतिहासात सगळे शिकलेलो आहोत. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी, या सुवर्ण दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवनेरी या किल्ल्यावर झाला. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावरती. अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. ताईंच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्या बक्षीस जिंकलेल्या आहेत. त्यांचं नाव लिहून घ्या. सोनाली कुलकर्णी दिसली पाहिजे समोर मला तरी. चला, रेडी, 1 2 3 स्टार्ट. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एका वेळेस एकच हा? लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. एका वेळेस एकच. एका वेळेस एकच. बस की लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. कुठली जोडी आली पहिली? कोणती जोडी आली पहिली? अच्छा, ओके. बाकीच्यांनी जाऊन बसा. चला प्लीज. मावशी कुठे गेल्या? मावशी द्या, धावणाऱ्या मावशी. पाटील ताई, खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊन बसा आपण. अतुलजी, जरा पुढचे प्रश्न विचारा आपण, 1 किंवा 2. अतुल प्लीज. या ठिकाणी 2 खेळ झालेले आहेत आणि अजूनही आपल्याला खेळ या ठिकाणी खेळवायचा आहे. तेव्हा मी पुढच्या खेळामध्ये आपण जाण्यापूर्वी परत एकदा एक प्रश्न घेऊन आलेला आहे. कोण तयार आहे? बघा, ऑन दी स्पॉट गिफ्ट मिळत आहे. कोण तयार आहे उत्तर द्यायला? आपण तयार आहात? क्या बात आहे. या या या, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. साधे सोपे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत. लगेचच ऑन दी स्पॉट बक्षीस आहे या ठिकाणी. काय नाव आपलं? कल्पना खाडे. कल्पना खाडे. कल्पना खाडे यांच्यासाठी आता आपण एक प्रश्न विचारणार आहोत. बघा, या 1-2-4 महिन्यामध्ये, या महिन्यामध्येच अनेक घडामोडी घडल्या. आपल्या भारताची ज्या गानसम्राज्ञी होत्या लताबाई मंगेशकर, आपण सगळेच त्यांना ओळखतो. त्यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांच्या आवाजाने आपण सगळे मंत्रमुग्ध होतो. आजही त्यांची गाणी आपण ऐकतो. तर या लताबाईंबद्दल एक प्रश्न आहे. ऐकताना गाणी संगीताचं आहे ना ज्ञान? हां, मग ठीक आहे. कारण आपल्याला माहिती पाहिजे आपण जे गाणी ऐकतो त्याचं संगीतकार कोण आहे, त्याचे गायक कोण आहेत, कारण इतकी सुंदर सुंदर गाणी या सगळ्यांनी दिलेली आहेत. तर आपल्यासाठी प्रश्न आहे, लता मंगेशकर यांनी हिंदीमध्ये खूप गाणी गायली माहिती आहे आपल्याला, मराठीत सुद्धा गायली, परंतु त्यांनी संगीत सुद्धा दिलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? मराठी चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, नाही माहिती? अरे बापरे, मराठी चित्रपटाला संगीत दिलेलं आहे लताबाईंनी. आणि हा नाही, मला चित्रपटाचं नाव नको आहे. लताबाई कोणत्या तुम्हाला माहिती आहे? या दोन मिनिटं थांबा इकडे.
कसं आहे, हा साधा सोपा जरी प्रश्न वाटत असला तरी आपल्याला माहिती पाहिजे. मी सगळ्या महिलांना या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण जर हे सगळं माहिती ठेवली तर आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवू शकतो. तर लताबाईंनी कोणत्या नावाने संगीतकार म्हणून कोणत्या नावाने त्या प्रसिद्ध होत्या याचं आता उत्तर या ताई सांगतील. आनंद घन ह्या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. आनंद घन बरोबर आहे. आनंद घन त्यांनी पण सुद्धा सांगितलं होतं. बरोबर आहे उत्तर आनंद घन. कारण त्यांनी स्वतःचं नाव वापरलं नव्हतं. लता मंगेशकर संगीतकार म्हणून त्यांनी खूप छान मराठी चित्रपटांना संगीत दिलं आणि संगीतकार म्हणून त्यांनी नाव लावलं आनंद घन. चला ताई जिंकलेले आहेत, यांना आपण ऑन दी स्पॉट या ठिकाणी बक्षीस देणार आहोत. मी विनंती करेन मनाली ताईंच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांना बक्षीस देऊया. अंजली ठाकूर यांना हे बक्षीस जात आहे. थांबा 1 2 3 म्हटलं की स्टार्ट आहे. 1 2 and 3 स्टार्ट. जरा जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे पताका खाली पडला तर साऊंड होणार नाही. पताका खाली पडला तर साऊंड प्लीज हो नाही काय दुसरा नाही. 3 मिनिटाचा टाइम आहे. 3 मिनिटं फक्त 3 मिनिटं. आपण 2च मिनिटाचा टाइम देतो. 2 मिनिटं 2च मिनिटं. दीडच मिनिटाचा टाइम आहे. 1.5 मिनिटाचा टाइम आहे. स्टॉप. माझ्या मते मनाली ताई कुठे? मिलिंद दादा, आपण ना पुढच्या वर्षी डेकोरेशन करायचं असेल तर या सगळ्यांना बोलूया. छानशा पताका लावल्या बघा, म्हणजे रिअली हॅट्स ऑफ टू देम. आता काउंटिंग करा जरा. या कोणाच्या आहेत? किती आहेत जास्ती? सर्वात जास्ती कोणाच्या आहेत? किती आहेत? या किती आहेत? 10. या किती आहेत? या पण 10 आहेत. खाली पडलेल्या पताका काउंट होणार नाही. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. बस. ताई पताका काउंट नाही होणार. थांबा आता आपलं काउंटिंग होईल. किती आहेत? 8 आहेत. म्हणजे चष्मा आहे म्हणून मी विचारतो, मला दिसत नाही असं नाहीये. कन्फर्मेशन एक असते. 8 ताईंसाठी, यांच्यासाठी जोरदार या जोडीसाठी. ताई प्लीज आपण बसून घ्या. आपण पुढची या खेळाची तयारी करणार आहोत. बसला तरी चालेल. रेडी? हा, तुम्ही हातात माईक घ्या आणि एक या अजिंक्यसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संजयजी लांब म्हणजे दूर कुठे गावाला आहे का काय? नाही आता कळेल आपल्याला कुठे येते. प्लीज. फाड रामफळाचं झाड, चांदीचे कवाड, सोन्याच्या चौकटी, साडी अंधेरी भातासारखा रूपासारखा जोडा, बसायला तिरबंदी वाडा, अब्रूट लेणं तब्रूट मान, चमडेला गोप, चांदणीचा झोप, चांदणी मोठी ठासू, बघायचे हसलो गालातल्या गालात, विचार केला रंगमाची साडी, आठशणची साडी, पैठणची साडी, साडीचा काय खाड, भिडांगावला देऊळगावचा अडकिता, ढोबळी सुपारी जाणण्याची, खरेदी केली औरंगाबादच्या वाण्याची, औरंगाबादची खारी, पुण्याला कायदा बारीक, पुण्याचे पिसी, नगरचे शिपी झाले खुशी, नगरची डबी, मानवतला मोटार उभी, मानवचे व्यापारी कचनपूर, दोई नदीच्या मध्ये बाळापूरची हवा, मंठ्याला गाव, पैठण मुंड्यावंदी, रुवाच्या गाठी, पूर्वेला पाण्याचा तोटा, बोरीला धान्याचा भाव मोठा,
बोरीचा हत्ती इतूरला आला, इतूरचा फाटा पिंगलीला गेला, पिंगलीच्या बाजारात बैलाच्या हरी, पंढरपुरात देव हरी, पंढरपूरचा फाटा नांदेडला आला, नांदेडचा फाटा माहूरला गेला, माहूरच्या पलीकडे दादरा, दादरावर बसला बगरा, कसरू कांबळ्याचं नाव घेतो, इड गेला. मावशी संपला का उखाणा? क्या बात आहे मावशी, खरोखरच रिअली हॅट्स ऑफ. चालू झालं मावशी, होऊ द्या होऊ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. म्हणाली ताई बघा, म्हणजे किती लोकांमध्ये आपल्या टॅलेंट आहे आणि खरोखरच ज्येष्ठ श्रेष्ठ सावकाश 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 येणार येणार. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, बघा आरामात येणार. सावकाश 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 येते, सावकाश. जरा जोरदार टाळ्या या टाईमसाठी झाला. हळू 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 हळू. सावकाश सावकाश ऐकली सोरील्या सोरी सावकाश सावकाश. येस येस येस. क्या बात आहे, क्या बात आहे. या टाईमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपलं साहित्य इकडची साईड राहिली आहे. बघूया आता कोण उत्तर देतं. कोण आहे तयार? तुम्ही तयार आहात? या पुढे या. तुमच्यासाठी कुठला चांगला प्रश्न काढू? यांच्यासाठी आता पुढचा प्रश्न आहे. मगाशी आपण देवीची 3.5 शक्तिपीठ पाहिली. मराठी आहात ना तुम्ही? हा. शक्तिपीठांचा विचारला होता. आपले जे सगळे सण आहेत त्या सणांमध्ये जे हिंदू संस्कृतीप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्त कोणते? 3.5 शुभ मुहूर्त. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दसरा, अजून अर्धा आहे ना. अक्षय तृतीया, गुढीपाडवा आणि नाही, अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दसरा, लक्ष्मीपूजनच्या वेळेस दसरा, दिवाळीमध्ये शुभ मुहूर्त सगळे सांगायचे. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन. नाही नाही. कोण आहे कोण आहे कोण आहे? लवकर 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 लवकर. चला, बक्षीस मिळणार आहे लगेचच. दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया आणि दिवाळीचा पाडवा. दिवाळीचा पाडवा काय आहे? दिवाळीचा पाडवा 3.5. हा, अर्धा आहे तो. बरोबर ना? 3.5 मुहूर्त आहेत एकूण. मनीषा शेळके यांना बक्षीस आपण लगेचच देणार आहोत. या 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 लवकर या. ऑन दी स्पॉट बक्षीस या ठिकाणी आहे. जरा लहान मुलांना बाजूला कसली कोणाला वाटतंय आपण नाचू शकत नाही. आपल्या सोबतच वाढलेला मिलिंद दादा आहे. म्हणजे मिलिंद दादा आणि मी पूर्वी एका ट्रेनमधून आम्ही प्रवास करायचो. मी मुंबईला उतरून माझ्या ऑफिसला जायचं, मिलिंद दादा पुढे जायचे. बरोबर आहे ना? म्हणजे कळव्यात असल्यामुळे एवढा एकोपा आहे. सो ताई, दुसरा माईक आहे का अतुलजी? प्लीज माईक. मी हा कार्यक्रम सुरू करते. थोडंसं जरा बाजूला व्हा. मिलिंद दादा बसा प्लीज. दादा नाही, परमिशन आहे. नाही, तुम्हाला जे कम्फर्ट आहे ते दादा. तुम्ही उभं म्हणाल तर उभं राहा. उभं राहून. अच्छा, एक छोटेसे 2-4 प्रश्न आहेत की आपण रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून काही ठिकाणी आपण अच्छा बरोबर, एक्झॅक्टली. क्या बात आहे. वा ऋताताई. मिलिंद दादा, एक छोटासा प्रश्न आहे. असा सुखी संसार आहे आपला, खरोखरच तो अबाधित राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा, तुमचं मार्गदर्शन इथल्या सगळ्यांना नेहमी मिळत राहू दे. तुमच्या एंगेजमेंटची डेट काय होती? म्हणजे धनाधन प्रश्नांची सर्व असतात होणार आहे. एंगेजमेंटची डेट काय होती? पहिला प्रश्न आहे. लग्नाला किती वर्ष झाली? 20 वर्ष होऊन गेली. 20 वर्ष होऊन गेली. तो दिवस, लग्नाची एंगेजमेंटची डेट काय होती? साखरपुड्याची तारीख काय होती? ऑक्टोबर 98 होतं, एवढं मला.
ऑक्टोबर बघा म्हणजे मिलिंद दादांनी स्वतःला एवढं तुमच्यामध्ये गुंतवून घेतलेलं आहे, समाजकारणामध्ये गुंतवून घेतलेलं आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्थ नाही मिलिंद दादा. पुढचा प्रश्न दादा, तुम्ही राजकारणी म्हणजे राजकारणात आहात, राजकारणी म्हणून अनेक लोकांना सगळ्यांना परिचित आहात. समजा राजकारणात नसता तर करिअर म्हणून काय निवडलं असतं? मुळात तर राजकारण करिअर नाही आहे. आय मीन टू से करिअर म्हणजे तो एक आपण म्हणतो ना गोल म्हणा किंबहुना एक समाजसेवेचा वसाणीवरचा, कारण तुमच्या घराण्यातच तो आहे. पण करिअर म्हणून तसं म्हटलं तर मी काय केमिकल इंजिनियर, येस आय नो दॅट. आणि तसंच मी इंजिनिअरिंगमध्ये जॉबही करत होतो. पण निश्चितप्रमाणे त्या क्षेत्रात कुठला तरी धंदा केला असता, एवढं मात्र निश्चित. येस येस. पण मी तर म्हणेन की त्याहीपेक्षा हा बिझनेस नाहीये, पण इथे तुमची आवड आहे, तुमची पॅशन आहे, ते घराणेशाही आहे आणि रक्तामध्ये ते आहे, म्हणून तुम्हाला इथे नक्कीच प्रतियश मिळते. थँक्यू. पुढचा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनातला आहे, तुमच्या सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे. ताई आपण आमच्या सोबत होतात, मनीषाताई साळवी, खरोखरच आपलं धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे की दोघांनी मिळून एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट कोणता होता? ताई तुम्ही उत्तर द्यायचं. दोघांनी मिळून एकत्र पहिल्यांदा पाहिलेला चित्रपट पिक्चर कोणता होता? कहो ना प्यार है. क्या बात आहे. मी दादा बरोबर आहे, बरोबर आहे. येस येस, थँक्यू. दादा एक छोटासा म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया की मनाला आनंद देणारा क्षण किंबहुना एखादा छोटासा किस्सा की तुम्हाला प्रचंड आनंद झालाय या सगळ्या प्रवासात, मग कौटुंबिक असेल, राजकारणी असेल, कसं आहे, पर्सनल असेल, काही असं म्हटलं तर असे बरेचसे क्षण असतात या राजकारणात. कारण एखाद्याचं जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा एखाद्या आशेने आपल्याकडे आलेला असतो आणि ते काम किंवा त्याची इच्छा पूर्ण केल्यावर त्याच्या डोळ्यात जी अश्रू येतात, येस तो येस, क्षण खरं म्हटलं तर खूप आनंदाचा असतो. बरोबर आहे. म्हणजे मिलिंद दादांनी एकदम अचूक आणि योग्य उत्तर दिलेलं आहे की आनंद म्हणजे एखादा आनंदाचा क्षण काय तर दुसऱ्यासाठी जे काम केलेलं असतं आणि त्या कृतज्ञतेच्या आपण म्हणतो भावनेनं त्याच्या डोळ्यामध्ये येणारे अश्रू बरंच काही बोलून जातात. तो दादांचा आनंदाचा क्षण आहे. पण त्याच सोबत दादा कधीतरी असं होतं की खरंच मनाला चटका लावून जाणारी एखादी गोष्ट असते. अशा तर बरेच, पण खास लक्षात राहिलेलं म्हणजे आजीचं जाणं. बरोबर आहे. निश्चितपणे, कारण असं हयातीत असताना तिच्याबरोबर खूप राहिलो, पण काही किंमत असते त्या आजीची. म्हणजे वास्तविक पाहता किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण आर्थिक परिस्थिती काय ती आजी म्हणून लोकांना माहीत असली तरी फार तोलामोलाची होती. त्यामुळे माझं तारुण्य असं त्याच्यात गेलं की मी कायम आजीला दोष देत राहिलो की तू काय केलं आमच्यासाठी. हे आर्थिक गोष्टीत बोलतोय, परंतु तिने जे ठेवलंय ते कुठल्याही पैशाने मिळत नाही हे आज मला कळतं. त्यामुळे तिचा जाण्याचा तो क्षण आहे. की तो जो ठेवा आहे किंवा ते जे रक्तातून ब्लडमधून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं, माझ्या मते त्याला कुठलंही तोल मोल नाहीये. आणि पुढचा सर्वांच्या दृष्टिकोनातून असलेला प्रश्न की कळव्याच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे नो डाऊट एनसीपीची तर टीम आहेच, सर्वजण आहेत, कळव्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही पाहिलेलं विजन काय आहे आणि ते आतापर्यंत कुठपर्यंत आले आणि पुढे काय आहे? एक नगरसेवक म्हणून जेव्हा कार्यरत झालो तर गटर, वॉटर, मीटर हे तर सगळं चालूच होतं. या तर नगरसेवकांच्या समस्या असतात, पण कळव्यात आता आमची सर्वच टीम राष्ट्रवादी तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे कामं करत आहेत. म्हणजे या समस्या फार राहिल्यात असं मला वाटत नाही. काही भागात आहेत पण तिथे अडचणी आहेत. म्हणजे जसं जयभीम नगर वगैरे एरिया जर म्हटलं की तिथे निधीच वापरता येत नाही, कारण CRZ मध्ये असल्यामुळे. आणि जेव्हापासून आव्हाड साहेब इथे आमदार झाले तेव्हा त्यांच्या माध्यमातून आमच्या टीमनी जी कामं केलेत, मला असं वाटत नाही की कळवा ही काही प्री प्लॅन सिटी नव्हती, पण या सिटीला ह्याच्यापेक्षा वेगळं कोण घडू शकतं असं मला वाटत नाही. आणि राहतं विजन एकच आता, म्हणजे सगळे रस्ते मिस्ते सगळं 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 व्यवस्थित होते, पण आता राहतो प्रश्न तो रिडेव्हलपमेंटचा. ती स्लम असो किंवा आमच्या कळव्यातला हा काही लिगल बिल्डिंग किंवा आता बऱ्याचशा विभाग तर तुम्ही बघाल कुंभाराळी भुसाराळी अनाधिकृत बांधकाम आहेत. काही जणांनी आता कामं करून घेतली, बिल्डिंगची लाखो रुपये खर्च केला, पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 5 वर्षाच्या वर कोणाला नाहीये. त्यामुळे त्यांची रिडेव्हलपमेंट हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या मागची प्रोसेसिंग आमची सुरू आहे, पण काही येणाऱ्या काही कालावधीमध्ये
त्याच्यासाठी आम्हाला लोकांसमोर जायचं आणि एक सगळ्याचा विकास करून एक सुंदर शहर. ताई आता दोघांनी उत्तर द्यायचं. शेवटचा प्रश्न, जायचं नाही, थांबा. शेवटचा प्रश्न, अतिशय शेवटचा प्रश्न आहे की आपण संसाराच्या वाटेवरती कधीच एकमेकांना, मी सुद्धा माझ्या बायकोला थँक्यू म्हणत नाही, कारण ते ग्रँटेड असतं, ती सुद्धा मला म्हणत नाही. पण आज तुम्हाला ताईंना थँक्यू म्हणावंसं वाटतंय, पण एखाद्या गाण्याच्या ओळीतून म्हणायचंय, गुणगुणायचंय, ताईंना तुम्ही थँक्यू म्हणता. वर्षा, ऋताताई, मिलिंद दादा, मनाली ताईंना गाणं गुणगुणून दाखवतात आणि थँक्यू म्हणतात. क्या बात आहे. बघा, म्हणजे बरेचसे गुण आहेत दादा. प्लीज, असं वाटतं की कसं येते, सूर लागो न लागो. आपण जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. क्या बात है, क्या बात है. तुम देना साथ मेरा ओ हमनवा. येस, थँक्यू. आणि ताई तुम्ही सुद्धा, नाही असं नाही, सोडणार नाही ते मला. आपलं साहित्य जमा करा सर्व. चला, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उखाणा घेऊन आलेल्या आहेत. मगाशी एका आजीने अतिशय सुंदर असा उखाणा या ठिकाणी मोठं, इथे इकडे बघून सगळ्यांसमोर घ्या. ठीक आहे, तुमचं नाव सांगा. कोण? लता कल्याणी. लता कल्याणी आपल्यासाठी या ठिकाणी सुंदरसं उखाणं घेत आहेत. त्यांना प्रोत्साहनपर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. आडकडे आड चांद्याची कावड, सोन्यात चौकट उघडून पाहते, काय काय परी डाळभात, अंजेरी अंजेरी तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, बसाय ठ्याबशी घोडा, कमरी करू जोडा, कोक मिऱ्या जोग, चलण्या जोग, चलमोट असू मला येत हसू, हसले गालात फसरे रंग मालात, कोकणचा किल्ला, डोलबाज किल्ला, नगर जिल्ह्याची चूर, दोन्ही मधीच्या मधी बाळापूर, बाळापूरचा पेठा, जामखेड नगरीचा बाजार मोठा, तिथून आणले मोती, नथ केली राती, नतीचा फसा लवचिक, जोडे आणले अवचिक, जो विरुद्ध जोड्याची बोट उघडी, तिथून आणली बुगडी, मारुतीराव बसले पूजाला तुम्ही समाज 307. वा 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 वा, क्या बात आहे. काय स्मरणशक्ती आहे, बाप रे. इतका जोरदार टाळ झाला पाहिजे यांच्या स्मरणशक्तीसाठी. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, give it to me, give it to me, God, just what I do, and never lie to. This hot booty, come on, baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी है ये जलवा, मकसद भी है ये जलवा. कोण आहे तयार? सोपे प्रश्न आहेत. या लवकर. क्या बात आहे. या लगेच हात वर करायचा. यांना अतिशय सोपा प्रश्न विचारणार आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना जनरल नॉलेज असलं पाहिजे, माहिती पाहिजे, कारण आपल्या मुलांना आपण शिकवणार आहोत, पुढच्या पिढीला घडवणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या जयंती आहे, त्यांच्या आईने त्यांना घडवलेलं आहे, तेव्हा तुम्ही सगळे आदर्श माता बनलं पाहिजे असं मला वाटतं. जिजाईंनी जसं छत्रपतींना शिकवलं, तर आपण सुद्धा हे जनरल नॉलेज ठेवून आपल्या मुलांना दिलं पाहिजे आणि म्हणून हे खास प्रश्न निवडलेले आहेत. आपल्यासाठी प्रश्न आहे, भारताचे 2 राष्ट्रीय सण कोणते? भारताचे 2 राष्ट्रीय सण कोणते? प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य 15 ऑगस्ट. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा वा. आपल्याला बक्षीस मिळतं या ठिकाणी. आपलं नाव सांगा. मेघना संजय जाधव, कळवा वेस्ट.
मेघना संजय जाधव यांना आपण लगेचच या तुम्ही स्टेजवर, आपण बक्षीस घेऊन जा आपलं. सगळ्यांना माहिती आहेत ना आपले भारताचे राष्ट्रीय सण नाही आहेत, आजूबाजूला येतं नाही, स्टॉलवर दिसतं, बघता स्टॉलवर की नुसतं सिरियलच बघता. आजकालच्या महिला खूप सिरियल बघायला लागल्यात, म्हणून तुम्हाला आपल्या मराठीमधले कोणत्याही 5 वर्तमानपत्रांची नावं सांगायची आहेत. मुंबई चौफेर, नवाकाळ, मुंबई चौफेर, लोकमत, संध्याकाळ, सकाळ. बापरे, सकाळ संध्याकाळ मध्ये झालं. बरोबर आहे ना, नवाकाळ, सकाळ, संध्याकाळ, लोकमत आणि मुंबई चौफेर. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. बघा, पेपर वाचत नसता तरी त्यांना माहिती आहे, अतुल अतुल पेपर वाचला पाहिजे. अतुल कोणतरी सकाळ संध्याकाळ दुपार पण बोललो. हा नवीन पेपर आलाय का? सकाळ संध्याकाळ दुपार. तुमचं नाव सांगा. सारिका प्रवीण सोनावणे. चला, काय बक्षीस द्या जरा. सारिका प्रवीण सोनावणे यांना या ठिकाणी लगेचच बक्षीस देण्यात येत आहे. आहेत की नाही सोपे सोपे प्रश्न, पण वर्तमानपत्र वाचत जा. आपण वाचलात, आता वाचाल तर आपण पुढच्या पिढीला वाचवू शकू, म्हणून मी विनंती करतोय की वाचाल तर वाचाल. जरा ऐका प्लीज. Election is political election. Election is political election. Premchand is my best selection. क्या बात आहे, वा 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 मावशी, धन्यवाद, थँक्यू. प्लास्टिकचे सर्व बॉल्स घेऊन या. ताई, एक तुमच्यामध्ये फिल्ट्रेशनचा राऊंड आहे आता, आणि त्यानंतर एक फायनलचा राऊंड आहे. अक्षरा प्लीज फास्ट. म्युझिक वाजेल, थोडंसं मागे. म्युझिक वाजल्यानंतर आपण काय करायचंय, कुठे आहेत आपल्या, तुम्ही दोघींनी जरा दाखवा गेम काय तो. म्युझिक वाजल्यानंतर एक डेमो आपल्याला दाखवते. म्युझिक रवी प्लीज, म्युझिक. तुम्ही खेळू नका, रवी म्युझिक प्लीज. आता या बास्केटमधले चेंडू संपले. थांबा थांबा थांबा, तिथेच ठेव, थांब. बास्केटमधले चेंडू संपले, तुम्ही सगळ्यांनी चेंडू गोळा केले, आपल्या बास्केटमध्ये टाकले, पण तिथे गेम संपत नाहीये. तर म्युझिक वाजत राहील. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बास्केटमध्ये चेंडू जास्ती आहेत, तर या तुमच्या बास्केटमधले चेंडू चोरायला सुरुवात करतील. बरोबर आहे. मग यांना असं वाटेल की अरे ही जिंकते ती काय, तर ही त्यांच्या बास्केटमधले चेंडू चोरतील. असं नाही, तुम्ही तिकडे जाऊन चेंडू चोरू शकता. तिकडचे बॉल जे आहेत ते तुम्ही आणून कलेक्ट करू शकता. तुम्हाला असं वाटतं की ती जिंकते तर तिला जिंकून द्यायचं नाही, आपण जिंकत नाही तिलाही जिंकून द्यायचं नाही, तिच्या बास्केटमध्ये चेंडू आणायचे, निजे टाकायचे. असं प्रत्येक जण करू शकता. बराच वेळ वाजवायचे, मी हात केल्यानंतरच बंद करायचे. रेडी, 1 2. याच्यातले चेंडू संपल्यानंतर बाजूचे चेंडू गोळा करायचे, तर थांबायचं नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त चेंडू बास्केटमध्ये आणायचे. हा, हे संपेपर्यंत ह्याच्यातलेच उचलायचे. बरोबर आहे, हे संपेपर्यंत ह्याच्यातलेच उचलायचे. हे संपल्यानंतर आजूबाजूचे गोळा करायचे. रेडी, 1 2 and 3 स्टार्ट. जरा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. खाली पडलेले चेंडू काढून ठेवणार नाही. जरा टाळ्या वाजवा प्लीज, सेमीफायनल करांगे. आणि पडलेला चेंडू काढून येणार. एकावेळेस एकच चेंडू टाकायचे आहे.
बस 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 दम लागला पण काय करणार, पैठणी आहे हो, साधी साडी नाही. साधी साडी असते तर मी साधे गेम घेतले असते, हरकत नाही. पण रिअली म्हणजे खरंच दम लागण्यासारखा गेम आहे. मिलिंद दादा, आपण हा गेम बऱ्याच वेळा बघतो, पण रिअली म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जातो ना, हा गेम आवर्जून मला सांगितला जातो. आपण काउंटिंग करणार आहात, प्लीज अतुल जरा काउंटिंगला सुरुवात करा. आपण इथून करायचे पटापट फास्ट. 7 झाले. पुढचा राऊंड माझा आतापर्यंत 7 आहेत. 6. ताई थांबा ताई, बाद झाला तुम्ही, थांबा. 5, 6 बाद, 7 जास्त आहेत. किती आहेत? 11. क्या बात आहे, वा 11 आतापर्यंतचा हायएस्ट. 7 आणि 11. आपण या 5 जणींची नावं घेणार आहोत आणि या 4 जणी आहेत. आपण जरा प्लीज मागे जाऊन बसायचं. आपल्याला बक्षीस आहे, पण गाणं वाजवेल. इकडनं एक फुगा उचलायचा आहे, तिकडे जायचंय, खुर्चीवरती जायचंय आणि खुर्चीवरती बसून फुगा फोडायचा आहे. बसून फुगा फोडायचा आहे खुर्चीवरती. हात लावायचा नाही, खुर्चीवरती फुगा ठेवायचा आहे, त्यावरती बसायचं आहे आणि फुगा फुटला पाहिजे. तो फुगा फुटला तरच दुसरा फुगा आणायचा. ज्यांचे जास्ती फुगे फुटतील त्यांचं काउंटिंग मागे आहे, त्या 1 आणि 2 विजेते होतील. आणि याच्यातले तुम्ही कुठलाही फुगा घेऊ शकता. हात लावून ठेवू नका प्लीज. फुगा खाली पडला तर तो परत उचलून ठेवा, परत फोडण्याचा प्रयत्न करा. 1, 2, सारे. अरे थांबा, पैठणी आहे, थांबा. 1, 2, 3, स्टार्ट. 25 सेकंद. एका वेळेस एकच. काउंटिंग करा. 25 सेकंद. 25 सेकंद. बस. काउंटिंग मला सांगा मागून. ताईंचे किती आहेत? 2 वाले बाद झाले आहेत. 3 यांचे किती आहेत? 3. हरकत नाही. आपण आणखी एक राऊंड खेळणार आहोत याचाच, प्लीज, कारण आपल्याला फायनल 1 आणि 2च काढायचे आहेत. पाहिजे तर 2 मिनिटं बसा. दम लागतो ना काही, बसा. 2च मिनिटं. माझं नाव रोहिणी, माझं गाव पारनेरला बांधते माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावते चाप, तुळशीराम माझा बाप, दारात लावते जाई, सुनीता माझी आई, पाण्याला गेली गवळण, सरस्वती माझी मावळण, सुरेशच्या हातात मेणबत्ती, विनायक रावांची मी सौभाग्यवती. छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राचा बाणा, बटू पाटलांचं नाव घेते सर्वांनी, जय जय महाराष्ट्र म्हणा. या बाबा, वा. ताईंचं नाव आणि आजच्या दिवसाला माझ्या मते हे नाव फार सार्थकी आहे. सो आपण सन्मानित करणार आहोत ताईंना. येस प्लीज. 2 बक्षीस आपण देणार आहोत. प्रमिला ताईंना आणि मनाली ताईंना विनंती आहे की आपण या सौभाग्य. फक्त 10 सेकंद आहेत. 10 सेकंद. 10, 15 ठेवायची नाहीत. 10 सेकंद. काउंटिंग बरोबर करा. ती एक खुर्ची पाहिजे तर बाजूला काढून घ्या. रेडी? 1. रवी प्लीज, रेडी ना? 1, 2, 3, स्टार्ट. सावकाश. बक्षीस नाही मिळालं तरी सुद्धा चालेल, पण तुमच्या प्रयत्नांना खरंच सलाम आहे. हे खेळ तिथे बसून आपल्याला फार सोपे वाटतात.
पण जेव्हा प्रत्यक्ष येऊन आपण खेळतो ना, कारण एजनुसार आपण आपला व्यायाम बाजूला सारलेला आहे, आपण थोडेसे आळशी झालेलो आहोत आणि कधीतरी धावायला लागल्यानंतर ही अशी गत होते. पण तरी सुद्धा यांच्या प्रयत्नांना हॅट्स ऑफ आहे. कोण पहिले आले? 1 नंबर आलेला आहे. आता तुम्ही तिघी जणी आहात ना? बंद झाला. ओके, 1 नंबर ताईंचा आलेला आहे. तुमच्या दोघींमध्ये अजून 1 नंबर आपण काढणार आहोत. या ताई बाजूला. 3 स्टार्ट. जरा टाळ्या वाजून त्याचा बरं वाटेल. बस बस बस. या ताईंचं नाव लिहून घ्या. बरोबर आहे ना? म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, मी सांगतो म्हणून नाही. हे बघा, इकडे बघा. दुसऱ्या नंबरचं बक्षीस. चला आपण दादा बक्षीस समारंभाकडे वळूया ना. सायलीताईंना विनंती करतो की आपण 2 नंबरच्या पैठणीचे मानांकन आपण आहात, आपलं नामांकन आहे आणि आपण जिंकलेलं. जर जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. करतोय. आणि ताई तुमचं नाव सांगा. श्रुतीताई कदम उपस्थित आहेत आणि त्यांचे यजमान सुद्धा उपस्थित आहेत. माझ्या मध्ये पैठणी दिल्यानंतर उचलून घेतील ते. सो प्लीज आपण जायचंय. जरा दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर अशी पैठणी आणि भव्य हळदी कुंकू समारंभ. वेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतींचा. वेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतींचा. या गाड्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार